शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आज जे प्लॉटवर उभे आहोत ते आहे नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या बॉर्डरवर पाहुणी या गावात. शेतकऱ्यांचं नाव आहे रवींद्रजी चौधरी. मित्रांनो, ह्या प्लॉटची जी आता दिसून राहिली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, याची लागवड भैया कब की लागवड 6 जुलै 6 जुलैची ह्या मिरचीची लागवड केली आहे. व्हेरायटी आहे तलवार. आणि मित्रांनो, प्रॉपरली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, प्रॉपरली व्हाईट रूटची ग्रोथ, फुलाची सेटिंग, रोगप्रतिकारक शक्ती एकदम स्ट्रॉंग आहे झाडाची. कोणता सकिंग पेस्टचा असा जास्त अटॅक आला नाही आहे. मित्रांनो, आपण ड्रीपद्वारे जेव्हा लागवड केला तेव्हा आपण 8 दिवसानंतर ऍडव्हान्स एग्रो इंडस्ट्री संभाजीनगरचा प्रोडक्ट ब्रह्मा आणि ऑर्गेनिओ सोडला होता. मित्रांनो, आपण शेतकऱ्याकडून याचे रिझल्ट ऐकून घेऊन की बा नेमकी काय आहे बा. भैया आपका नाम बताइए. मेरा नाम रविंद्र चौधरी है. गाँव है पावनी गाँव है, भंडारा डिस्ट्रिक्ट है. इसके पहले हम अच्छे खासे खेती. मोबाइल नंबर बता दें. मोबाइल नंबर 8888914441 मोबाइल नंबर है. और यह है तलवार प्लॉट है, ये वाली जो पीछे वाली है 412 है. ये है अभी फिलहाल अभी मोटा मोटा 42-43 दिन का लागवड़ होगी अभी. इसकी अच्छी फ्रूटिंग सेट हुई है और सब कुछ बेटर देन है और अभी से हार्वेस्टिंग रेडी हो गई है. इसके पहले हम खेती भी करते थे और अच्छे खासा प्रोडक्ट यूज करते थे, लेकिन इतना जो ग्रोथ था और इतना जो प्रोडक्शन था, क्वालिटी कलर क्वालिटी जो है इसके पहले कभी नहीं थी. आकाश भाई तुरकर, इनका अनाथ कृषि केंद्र है, इन्होंने हमारे को रिक्वायर किया था कि इसका प्रोडक्ट संभाजीनगर बहुत अच्छा खासा चल रहा था. तो हमने फिर एक बार ट्रायल के लिए हमने डाले एज ए नॉर्मल करके एक बार ट्राई कर लेते. तो हमने किया तो कैसा इसका रिजल्ट इतने बेहतर आए, 3 दिन से चालू हो गया रिजल्ट आने. तो मुझे लगा, मैंने बहुत लोगों को रिक्वेस्ट भी किया था, लगा कि देखो जितने भी मेरे दोस्त जितने भी लोग थे उन्होंने डाले, उनका रिजल्ट बहुत बेहतर है. लेकिन इसको अपन सभी लोग यूज कर सकते हैं और अच्छा खासा रिजल्ट भी है और इसका जो चला सकते हैं अपना अच्छा आराम से, यानी भरोसेमंद भी है. मित्रांनो, ऑर्गेनिओ सोडल्यावर एक सर्वात गोष्ट चांगली हे झाली की प्रॉपरली किंवा पांढऱ्या मुळाची जास्त वाढ झाल्यामुळे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती खूप जास्त वाढली आहे. म्हणजे सहजासहजी कोणताच अटॅक असा येऊन नाही राहिला. आणि मित्रांनो, जर व्हायरस ह्या रोगापासून जर तुम्हाला वाचवायचं असेल तर फ्रूटवर काम करण्यापेक्षा रूटवर काम करा. कारण पांढऱ्या मुळाची वाढ जेवढी जास्त होणार तेवढी तुमची रूट कॉइलिंग आणि रूट बाइंडिंग कमी होणार. आणि नॉर्मली ज्या झाडाला व्हायरस आहे जर त्या झाडाला काढला तर मित्रांनो त्याची रूट बाइंडिंग पांढऱ्या मुळाची वाढ थांबते. ह्या प्लॉट मध्ये असा होऊन नाही राहिला. आतापर्यंत कोणताच व्हायरसचा झाड दिसला नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, ज्यांच्याकडे 5 एकर मिरची असेल त्यांना कमीत कमी 1 एकर वापरून पाहावे. 10 दिवसात रिझल्ट बघा, मग नंतरच्या उरलेल्या 4 एकरले सोडा. धन्यवाद.